नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक मुळक. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. तर आज आपण अशा आजाराविषयी बोलणार आहे की जो या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप जास्त दिसून येतो. तो म्हणजेच उष्माघात, ज्याला आपण सनस्ट्रोक सुद्धा म्हणतो. यामध्ये काय होतं की बऱ्याचदा आपण कमी पाणी पिल्यामुळे आणि उन्हाचा जास्त प्रभाव असल्यामुळे शरीरामध्ये खूप जास्त उष्णता किंवा बाहेरची जी काही उष्णता आहे यामुळे सनस्ट्रोक किंवा उष्माघात होऊ शकतो. मग हा उष्माघात टाळण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा हा उष्माघातामध्ये काय काय होतात, ही सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम आपण बघूयात उष्माघात म्हणजे काय. तर उष्माघात हा सूर्याच्या अति उष्णतेमुळे होणारा एक प्रकारचा ॲक्यूट आजार आहे किंवा एक असा आजार आहे की ज्यामध्ये बऱ्याचदा कधी-कधी खूप जास्त प्रमाणात जर त्याचा आघात झाला तर मृत्यूसुद्धा येऊ शकतो. तर यापासून कशाप्रकारे वाचले गेलं पाहिजे किंवा उष्माघात झाल्याच्या नंतर काय-काय लक्षणं आपल्याला दिसून येतात. बऱ्याचदा चक्कर येऊ शकते, मळमळ, उलटी होऊ शकते, खूप जास्त प्रमाणात ताप येऊ शकतो. बऱ्याचदा बॉडी पूर्णपणे डिहायड्रेट होते. अशा अनेक सिम्प्टम आपल्याला दिसून येतात आणि असं झाल्याच्या नंतर काय केलं पाहिजे? बऱ्याचदा चक्कर येऊन व्यक्ती बेशुद्ध सुद्धा होऊ शकतो. मग बेशुद्ध अवस्थेत असेल तर लवकरात लवकर हॉस्पिटलकडे धाव घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर जर शुद्धीत असेल किंवा बेशुद्ध जरी असेल तर प्रथम उपचार म्हणून आपण त्याला थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावरती ठेवल्या पाहिजे किंवा ओल्या कपड्याने अंग पुसून काढलं पाहिजे. त्याचबरोबर जर मळमळ, उलटी यासारख्या कंडिशन जर असेल किंवा जास्त प्रमाणात चक्कर असेल तर लवकरात लवकर हॉस्पिटलकडे धाव घ्या. तर या उष्माघातापासून वाचण्यासाठी काही प्रिकॉशन आपण घेतले पाहिजे. काही प्रतिबंधक उपाय आपण केले पाहिजे. उन्हाळा सुरू होत आहे म्हणून आपण सुती कपडे घातलेच पाहिजे किंवा ऊन जास्त प्रमाणात लागू नये म्हणून आपण छत्री किंवा कॅप, टोपीसारख्या गोष्टीचा आपण यूज केला पाहिजे आणि पूर्ण अंग झाकून आपण उन्हामध्ये पडलं पाहिजे. त्याचबरोबर महत्त्वाची सूचना अशी आहे की दिवसभरामध्ये बॉडीला हायड्रेट ठेवा. म्हणजेच 3 ते 5 लिटर पाणी प्या. अधूनमधून ताक किंवा नारळ पाणी, लिंबू पाणी, ज्यूस, उसाचा रस या गोष्टी तुम्ही अधूनमधून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही जर उन्हामध्ये जर काम करत असाल किंवा उन्हामध्ये जर तुमचं डेली रुटीन किंवा तुम्हाला जावंच लागत असेल, तर तुम्ही सुती कपडे किंवा कॅप, रुमाल्स या गोष्टींचा तुम्ही वापर करा. आणि त्याचबरोबर महत्त्वाची सूचना अशी आहे की बाहेर पडणं 11 ते 5 या दरम्यान टाळा. कारण या दरम्यान सूर्याची तीव्रता जास्त असते किंवा उष्णता खूप प्रमाणात असते. म्हणून 11 ते 5 शक्य तितकं बाहेर पडणं टाळा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.